ओम नमः शिवाय. जय भोलेनाथ. मित्रांनो, 15 फेब्रुवारीला येणारी पवित्र महाशिवरात्री ही फक्त एक सण नाही, तर ती शिवभक्तांसाठी एक दिव्य रात्र आहे. ही रात्र आहे भक्तीची, श्रद्धेची, साधनेची आणि परमेश्वराशी एकरूप होण्याची. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीचे महत्त्व, या दिवशी उपवास का करावा, शिवपूजा कशी करावी, शिवलिंगावर काय अर्पण करावे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी कोणता मंत्र जपल्यास आपले सर्व दुःख दूर होतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाशिवरात्रीचे महत्त्व. महाशिवरात्री ही फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला येते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला असे मानले जाते. ही रात्र अत्यंत शक्तिशाली असते, कारण या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असते. पुराणानुसार या रात्री शिवभक्त जर जागरण करून शिवनाम जप करतो तर त्याच्या अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात. महाशिवरात्री म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा दिवस, अहंकारातून नम्रतेकडे जाण्याची वेळ आणि मन शुद्ध करण्याची संधी. जो भक्त मनापासून ओम नमः शिवाय हा मंत्र जपतो त्याला शिवकृपा निश्चित मिळते. महाशिवरात्रीची कथा, एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. एक शिकारी जंगलात शिकार करण्यासाठी गेला होता. रात्र झाली पण त्याला काही शिकार मिळाली नाही. तो एका झाडावर चढून बसला. ते झाड बेलाचे होते आणि खाली शिवलिंग होते. रात्रभर तो जागाच राहिला. झोप येऊसू नये म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता. ती पाने थेट शिवलिंगावर पडत होती. त्या दिवशी महाशिवरात्री होती. न कळत त्याच्याकडून उपवास झाला, न कळत जागरण झाले, न कळत बेलपत्र अर्पण झाले. भगवान शिव त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला. ही कथा आपल्याला शिकवते की शिवाला दिखावा नको, त्यांना फक्त शुद्ध मन आणि श्रद्धा हवी असते. महाशिवरात्रीला पूजा कशी करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. घरात किंवा मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंगावर अर्पण करा. पाणी, दूध, बेलपत्र, धतुरा, भस्म, पांढरी फुले. मंत्र जप करा. ओम नमः शिवाय. महामृत्युंजय मंत्र 108 वेळा जप केल्यास मनशांती मिळते. रात्री शक्य असल्यास जागरण करा आणि शिवभजन ऐका. उपवासाचे महत्त्व. महाशिवरात्रीचा उपवास हा शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी असतो. उपवास म्हणजे फक्त अन्नत्याग नाही, तर वाईट विचारांचा त्याग आहे. या दिवशी राग, द्वेष, मत्सर टाळा. मन शांत ठेवा. शिव म्हणजे शांती, शिव म्हणजे कल्याण. जो या दिवशी मनापासून प्रार्थना करतो त्याच्या जीवनातील अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. महाशिवरात्रीचे आध्यात्मिक रहस्य. महाशिवरात्रीची रात्र ध्यानासाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी ध्यान केल्यास मन स्थिर होते. रात्री 12 वाजता किंवा ब्रह्ममुहूर्तात बसून डोळे बंद करून फक्त ओम नमः शिवाय जपा. श्वास घ्या, मन शांत करा, शिवतत्वाशी एकरूप व्हा. आपल्याला आतून एक वेगळी ऊर्जा जाणवेल. भक्तांसाठी विशेष संदेश. प्रिय भक्तांनो, महाशिवरात्री हा फक्त सण नाही, तर आयुष्य बदलण्याची संधी आहे. या दिवशी जर तुम्ही मनापासून शिवाला हाक मारली तर भोलेनाथ तुमची हाक नक्की ऐकतात. तुमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नक्की येईल. शेवटचा आशीर्वाद. जर तुम्ही खरे शिवभक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी @दिव्याभक्ती90 चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.